मी लिहिलंय, ठीक आहे. चिटिंग कर, त्यामुळे आईला आपण मध्ये ठेवलंय जज. जो हारेल त्याने 100 रुपये ट्रान्सफर करायचे लगेच. कॅश असेल तर कॅश. हे तुला मध्ये कोणी बोलायला लावलंय? तू जज आहेस. तू लक्ष ठेवायचं फक्त. झालं नाही नाही विचारला का? मी आईकडनं सजेशन घेतोय की काय विचारू. चुकीची बर्थडे बरोबर आहे. नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. तर ना आज म्हणजे काल आणि आज सॅटर्डे संडे एवढा पाऊस पडतोय. आईला म्हणलं मला जायचंय रविवारी, पण म्हणली घरची कामं पण करायचे. तर मग मी म्हणलं यार मला फिरायला जायचं होतं ग, मला ट्रॅव्हल ब्लॉग आलेलं नाही आपला. तर मग आमच्या आई म्हणली लोक घरात बसून पण व्हिडिओ बनवतात. मग म्हणलं आमच्या आईची जरा इच्छा पूर्ण करूयात. तर म्हटलं आज एक गेम खेळूयात, वैशू आणि मी. तर वैशू मला काय 5 प्रश्न विचारणार आहे आणि माझे क्वेश्चन पण रेडी नाही आहेत अजून. तिने काहीतरी काढून ठेवले आहे. तर मग आता ती मला विचारल आणि मी तिला विचारणार आणि हा आन्सर मग आपण नंतर रिव्हील करूया. चालू करते. स्टार्ट फ्रॉम मी विचारू का? तर लिहायला लागलं ना तुला आधी. नाही लिहायचं, मी दुसऱ्या याच्यावर लिहिणार. मग कळलं का? मराठीमध्ये ना? मराठी. मग कशात लिहायचं? पहिला प्रश्न विचारू. हा आठवतच नाही कुठला प्रश्न विचारू. खरं ना, थांब जरा फॅन लावू दे. मोबाईल आणते. हा तू विचार ना मला आधी. मी लिहिलेले आहेत ना मोबाईल मध्ये. हा मग ते इकडे तू विचार मला आधी, मग मला माझे रेडी आहेत ना. हा तू विचार मला आधी, मी माझे आन्सर लिहितो. ओके. हा ओके आय स्टार्ट. बर्थडे, जन्म तारीख पूर्ण, क्या मिली? डेट मंथ ईयर. ये तो पता है हमको. हाँ बताओ. बताओ नहीं, हम लिख रहे. ठीक आहे लिहितो मी पहिलं. आई तू जज आहेस, तू लक्षात ठेवायचं सगळं. नो चिटिंग. हा हा पुढं जन्मतारीख विचारली. हा बरोबर. पुढं मी लिहिलंय, ठीक आहे. चिटिंग कर, त्यामुळे आईला आपण मध्ये ठेवलंय जज. आणि जो जिंकल आणि सॉरी जो हारेल त्याने 100 रुपये ट्रान्सफर करायचे लगेच. कॅश असेल तर कॅश आणि नसेल तर मग लगेच तुम्हाला दाखवणार. जो कोणी हारेल. माझं फेवरेट फूड कोणतं? खूपच हा आहे ना टफ क्वेश्चन आहे ऍक्च्युली. मी लिहितो तरी पण नंतर तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन मध्ये देतो. विचारा. तिसरा विचारा पटापटा. माझं स्कूलिंग कुठून झालं? शाळेचं नाव. ये हे माझा जन्म कुठे झाला? 5 पैकी आहे ना ऍटलीस्ट 3 तरी बरोबर यायला पाहिजे. हा माझा जन्म कुठे झालाय? मला तर गावाचं नाव आठवत जन्म नाही. ठिकाण. गावाचं नाव आठवत नाहीये. तू नाही सांगायचं. गावाचं नाव काय आहे रे? अगं नाव का पुढतीये? तुला मध्ये कोणी बोलायला लावलंय? तू जज आहेस. तू लक्ष ठेवायचं फक्त. अरे यार ते नाव काय आहे गावाचं? आठवत नाही त्या नावाचं, म्हणजे गावाचं नाव आठवत नाहीये. तिथं जवळच आहे. हा चल म्हणजे आलं तर मी तर नाव आलं तर मी तर लिहिन. ठीक आहे. 4थ्या प्रश्नाचं. 5वा प्रश्न विचार. माझी हॉबी काय आहे? ओके डन. आता फक्त मला ते 4थं आठवत नाही. 2 मिनिटं द्या मला फक्त. काय यार त्याच गावात झालाय ना? काय त्याच गावात जन्म झालाय ना? कोणत्या? जवळ गावाच्या शेजारी. नाही जवळगावच्या शेजारी गाव आहे ना? आईच्या गावात होत असतं जन्म. बरं.
मला आठवत नाहीये. आई हिंट द्यायला. अरे तुझ्या मामाचं मला आठवत. अरे ऑप्शन दिलं ना जर नाही आलं तर ऑप्शन नाहीये. ठीक आहे चल मी इथं लिहिलंय. ठीक आहे हे लिहिलेले आहेत. ओके आणि आता इकडे हा तर आता वैशू मला सांग आपली सुपारी कधी फुटली होती. डेट काय माहिती मला. डेट हा फुल डेट. सुपारी कधी फुटली होती ती किती आठवते बघूयात. प्रश्न काय विचारू तिला. विथ डेट. लिहिलं. माझी सेकंड प्रश्न विचारू. माझी सगळ्यात आवडती भाजी कोणती. बोल सगळ्यात आवडती भाजी कोणती. लिहिते ना. लिवा 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 लिवा. मला सगळ्यात जास्त चालवायला कोणती गाडी आवडते. हा तो प्रश्न सापडतच नाही. काय विचारू. किती झाले. 3 झाले का. 3 झाले ना. आईला काय विचारू. आई मला जरा हिंट दे की. आईला हिंट पण देऊ शकते. ठीक आहे क्वेश्चन विचारण्यासाठी आन्सर सांगण्यासाठी नाही. आवडती वस्तू कोणती. आवडता शर्ट कोणता. मला कुठं फिरायला आवडतं का. घरात बसायला आवडतं. ते सगळं तिला माहिती आहे ना. जे माहिती आहे ते नाही विचारायचं. नव्हती भाजी मला माहित होतं पण ठीक आहे असो. दुसरं अजून एखादं सजेस्ट करा. अजून असं एखादं मस्त पैकी. अगं माझी बाई कोणत्या गोष्टी आवडतात त्याचा पुढे जा ना. काय विचारू यार. हा काय माझ्याबद्दल चॅनल बद्दल विचारू शकतो ना. चॅनल बद्दल माझे आताचे करंट सबस्क्रायबर किती आहेत. एकदम एक्झॅक्ट काउंट नाही सांगू शकत. नाही 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 एक्झॅक्ट काउंट. अरे एक्झॅक्ट काउंट सांगितलं पाहिजे. राऊंड फिगर सांगते ना. राऊंड फिगर सांगू शकते ना. राऊंड फिगर कशा सांगायचं. कारण आता लाईव्ह त्याचं काही चेंज झालं असेल तर. हा मी आता ह्या चॅनलला गडीला. हो ना मग चेक करू का मी. चेक करून थोडी सांगते. मग लाईव्ह ते चेंज होतात ना म्हणून मग ते राऊंड फिगर लिहू का. माझ्याबद्दल अजून काय विचारू. हा बरं ठीक आहे. माझ्या शाळेचं तू आली होती. माझ्या शाळेचं पूर्ण नाव सांग. कुठली ती वाली जिथून आपण ते सर्टिफिकेट आणलं होतं. माझ्या शाळेचं पूर्ण नाव तू मधी सांगायचं नाही. हा गप्प बस द्यावं. न पासून काहीतरी नाव आहे. मला ते सांगायचं नाही. लवकर लिहायचं पटकन. 4था प्रश्न पटकन लिहायचा. न पासून काहीतरी नाव आहे. पूर्ण नाव लिहायचं ना. मला शाळेचं प्रश्न नाव होतं. तिच्या शाळेचं नाव. मजा आहे का ना. तुझ्या शाळेत तर मी आलो पण नव्हतो. पण मी शाळेचं नाव सांगितलं होतं ना. मेमरी शार्प मेमरी. दुसरा प्रश्न सांग. शेवट लास्टचा प्रश्न आहे तो पण शेवटचा प्रश्न सांग. काय विचारू तिला असा कठीण प्रश्न सांग जरा. माझं आवडतं नसतं नाही. कठीण. भाऊ आमच्या आईला काही जमते का. माहिती आहे मला कॉलेज. नको मग कॅन्सल. नाही झालं. नाही नाही विचारला का. मी आईकडनं सजेशन घेतोय की काय विचारू. बरोबर की नाही. जे माहिती ते कशाला विचारायचे. शेवटचा लास्टचा क्वेश्चन विचारायचा यार. हा
आपण स्त्री 2च्या आधी कोणता पिक्चर बघितला होता? टाइम चालू करतोय, 2 मिनिटाच्या वरती नको आहे, ठीक आहे? तो आपण नाही झालं ना, माझा आवडतो झाले 5 प्रश्न, 5 प्रश्न झाले, 5 प्रश्न संपला विषय. माझ्याबद्दल थांब की 2 मिनिटं जाऊ दे, 2 टाइमर तर लावतो तुझ्याकडं. आपण कसं आहे ना, आपला विषय कारण जवळपास तिला माहिती आहे, मला माहिती आहे की तिच्या लक्षात असणार, त्यामुळे बरीच माहिती माझ्याबद्दल नाही मुद्दामून विचारली. काय झालं सगळं? हा ठीक आहे, दे ना 1 मिनिट. हा आता झालं, ठीक आहे. आता तिने पण लिहिलेलं चेक करते ना आणि आपण पण लिहिलेलं ना. थांब ना, ठीक आहे, माझं आधी बघूयात ते बरोबर तिने काय लिहिलंय काय बघा. बरोबर कोणकोणते हे कर, ठीक आहे. पहिला प्रश्न काय होता आपला? सुपारीचा कार्यक्रम कधी झाला? बरोबर आहे, ही डेट बरोबर आहे, 28/2 झालेला. आपल्या ब्लॉग मध्ये पण आहे ते, ठीक आहे. ओह माय गॉड, म्हणजे हे अनएक्सपेक्टेड होतं माझी. हा तर दुसरा प्रश्न होता माझी आवडती भाजी कोणती? ती पण बरोबर लिहिली आहे, मेथी. तिसरा प्रश्न काय होता? कोणत्या गाडीवर जास्त फिरायला? मला जास्त कोणत्या गाडीवरती फिरायला आवडतं? यामाहा. ते पण आपली बरोबर आहे, यमुडीवरतीच आवडतं. किती पण ती मोठी असेल ना गाडी तरी सुद्धा आपल्याला यामावरती नाव माहित नाही मी काय लिहिले. इधर है लफडा. माझ्या शाळेचं नाव म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे की आहे, ठीक आहे. आता पूर्ण नाव नाही सांगत, पण तिला पूर्ण म्हटलं ते लिहिलं नांदूबाग. नांदूबाग नाहीये ते, ऍक्च्युली नांदगुडे. ते नांदगुड आहे. सो हे रॉंग झालं, पहिला प्रश्न चुकलाय. स्त्री 2च्या आधी कोणता मूवी? कल्की नव्हता बघितला आपण. कल्कीच बघितला. हे रॉंग आहे. कल्कीच्या नंतर पण मराठी मूवी आला होता, मराठी मूवी होता. आठव, हा आठव, मराठी पिक्चर आला होता कल्की नंतर. आठव चुकीचं. कोणता होता मग? कोणता होता? अरे आता मला पण आठवत नाही, पण आपल्याकडे आहे ते, मी तुला सांगतो फोन मध्ये. नाही पण लिहायचं ना आता. अरे हो फोन मध्ये ते, आता मला बघायला लागेल. फोन चालू फोन मित्र माझ्या पण आहे, माझ्या फोन मध्ये ते हे केलं, ठीक आहे. हा 3 बरं आई बरोबर, 3 चुकले. 3 बरोबर आहे, 2 चुकीचे आले. कल्की नंतर मराठी मूवी आला होता, तो बघितला होता. बघू मी चेक करते ना. हा आता माझी चेक करते. किती बरोबर आले बघ. आणि टाय झाला की दुसरा, जर इफ टाय झाला तर आपण हे करायचं. अजून नाही, दुसरा गेम नाही खेळायचा. हे माय अजून एक प्रश्न विचारायचा. पहिला प्रश्न काय होता? पूर्ण बर्थडे काय टाकली? चुकीची बर्थडे टाकली. बरोबर आहे, 22/10 ना. अवघड आहे, अवघड. 6 तारीख आहे माझी, 6 तारीख. मी चुकलो, मी हारतोय कन्फर्म. तर मी टाकली 22/10. 22/10 गावात. आईला पण कसं काय चुकलं? 22 मला असं वाटत होतं एकाच महिन्यात, मला माहित होतं. ठीक आहे चल. काय कोणता फूड आवडतो? मी ते बरोबर लिहिलं, ठीक आहे. असं काही स्पेसिफिक फूड नाही लिहिलं. स्पेसिफिक असं काय लिहिलं, कारण की हिला सगळं आवडतं. दॅट्स ट्रू. स्पेसिफिक तू स्पेसिफिक विचारलं का? बरोबर आहे. हेल्दी फूड नाही असं काही नाही. जज म्हणते बरोबर आहे. जज शिवाद नाही करायचा. पंचाशिवाद संघबाद नाही, अजून माहित नाही. पंचाशिवाद संघबाद. पुढं 3rd शाळेचं नाव. हा टाकलं ना बरोबर. चुकीचं आहे. काय? केशवराज आहे माझ्या शाळेचं नाव. देशी होतं ना, देशी केंद्र. देशी केंद्र मी काय म्हणलेलं, ती शाळा फेमस आहे लातूर मध्ये, देशी केंद्र. आणि माझी जी आहे ती केशवराज आहे. मी तिथं काल का परवा झालं होतं आमचं डिस्कशन. कसं काय चुकलं? 4था प्रश्न काय विचारला होता? तुझं गाव कोणतं? अरे पण तिने म्हणली देशी केंद्र आणि केशवराज. ओके मग ती बोलली होती की देशी केंद्र पहिल्या नंबरची आहे. पहिल्या नंबरची ना देशी केंद्र.
आहे बाबा त्या ठिकाणी ती देशी केंद्र नाव आहे शाळेचं. जी त्या प्लेसला राहतात त्यांना माहिती आहे. हा, आणि जन्म कुठे झाला काय लिहिले? आठवत नाही. आठवत नाही. परभणीला. अच्छा, परभणीला. परभणीला झालं. माहिती बरोबर ऐकतं, थोडंसं ऐकायला पाहिजे. आशेगाव नाही, आशेगावात नाही झाला. पण आईचं गाव तीच आहे ना, आईच्या गावात. आईच्या गावात झालाच नाही हो, तिथं राहत नव्हतं कोण. हा मग बरोबर आहे ते. अगोदर मी परभणीत. हा. ठीक आहे, या अंदाजे मला तर असं 3 वाटतंय. चुकलेले आहेत. यस, 100 रुपये माझे आहेत. 5वा प्रश्न तर वाच. हॉबी. रीडिंग. हा, रीडिंग. म्हणजे तुझे 2 चुकले, तुझे 3. नाही, 4 चुकले माझे. रीडिंग नाहीच माझी हॉबी. मग काय? ट्रॅव्हलिंग आहे. ट्रॅव्हलिंग करून लई दिवाळी होती. तू असेच प्रश्न विचारले सोपे सोपे, तुला येणार ना. अशी तू पण विचारायचं माझं अरे काय हा, हा. ये, मी जिंकले. मी लगेच ट्रान्सफर करतो. मी स्क्रीनशॉट पण टाकतो तिथं. मी स्क्रीनशॉट टाकतो तिथं. ठीक आहे. लगेच लगेच चला पटपट अगं पटपट. हो, लगेच टाकतो. मला ते काढायला लागेल सेटअप. कोण बनेगा करोडपती मध्ये मी जिंकली. मी टाकतो इथे आहे ना, मी तो हे टाकतो स्क्रीनशॉट की जे पाठवले लगेच, कारण की आता आपले व्हिडिओ चालू आहे त्यामुळे आपल्याच फोनमध्ये चालू आहे. एनिवे, हा आता टाइमपास गेम होता आणि आमची आई म्हणली होती की घरातच एक काहीतरी व्हिडिओ बनव आजच्या पुरता. फिरायला नको जाऊ, लय पाऊस येतोय म्हणून. त्यामुळे पण आपण आम्ही फिरायला- असे मल्टिपल गेम्स नंतर पण खेळणार आहोत. बरं जाऊ द्या. हा थांब, जर तुम्हाला आवडला असेल तर हा नाही, पण असे वेगळे आपण गेम खेळूयात. काय म्हणते वैशू? हो. हा, आणि जज आमची आईच कदाचित असेल. असणार ना जज? हा, जज असणार. बरोबर असेल तर बरोबर सांगा. हा. ठीक असेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरोबर. ठीक आहे, चला मित्रांनो, वैशाली जिंकली, तिला पैसे दे. आम्ही पाठवत लगेच आणि तिथं तू टाकणार मी. जिंकला असतास तर तुला लगेच हा, लगेच दिले असते. जज जज उलट जज 500 रुपयाची गेम होती, पण तीच तुला जमली. मला माहित होतं वैशाली जिंकणार आहे. ऍक्च्युली आई काय आलं, कारण का ती मुलांच्या लक्षात आई म्हणत होती राहत नाही. आई म्हणत होती मुलींच्या की लक्षात बरोबर नसते. म्हणून मला असं वाटतं आई म्हणत होती 500 रुपयाची घेऊन बरं झालं. नंतर वैशिनी म्हणली की 100 रुपयाचीच लावून, 500 रुपयाची नको. वाटलं की जाऊ दे, मी जिंकणार आहे. स्टार्टिंग कमी पासून. हा मग ठीक, हा ठीक आहे, हा. व्हेरी गुड. ठीक आहे, असो आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, कमेंट करून सांगा आवडलं की नाही. बरोबर की नाही? हा, ओके. असं आणि भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये आणि मे बी असेच आणि घरात होप सो बनवायचे आपला video. ट्रॅव्हल ब्लॉग असेल. नाही सॉरी गणपती येतात आपले, राईट? हा, So, गणपती, weekend ला आपला गणपती. गौरी. So, गणपती येतात, गौरी येतात आणि त्याची पण तयारी करायची आपल्याला. So, ते ब्लॉग असणार आहेत आपले. So, कोण next vlog जिंकलं? मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. कोण जिंकलं? पप्पा वैशाली जिंकली. म्हणतात, पप्पा आपले शांत निवांत तिकडे बसलेले. दोघांची गेम होती ना. कोण जिंकलं? वैशाली जिंकली. ते आता डिस्कशन चालू मग ते असणार. खुश झाले ना आम्ही जिंकले म्हणलं. चला, चला, चला.